नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्त्वाचे सण आणि उत्सव देखील असतात. बघा, श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. पावसाळा सुरू झाला की सर्वजण, विशेषतः महिला, या श्रावण महिन्याची वाट पाहत असतात. आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचं महत्त्व आहे आणि या श्रावण महिन्यात व्रत वैकल्यांना सुद्धा सुरुवात होत असते. या महिन्याला आपण सणांचा राजा म्हणून देखील ओळखतो. महिलांसाठी हा महिना खूप खास असून माहेरी ज्या नवविवाहित स्त्रिया जात असतात तर त्यांच्यासाठी ही जणू पर्वणीच असते. नवविवाहितेला माहेरी जाण्याची एक संधीच असते आणि या महिन्यात केलेल्या विविध गोष्टींमुळे आपल्याला पुण्य देखील मिळते. आणि त्यापैकी एक गोष्ट आहे ती म्हणजे नंदेला आणि भावजाईला बांगड्या भरणे. जी गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती नाही, तरी याबद्दलचीच माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, अलीकडे आपण बघतो की महिलांमध्ये कमजोरी, अशक्तपणा या गोष्टी दिसून येतात. महिलांना शक्ती देण्याचं काम हे बांगड्या करत असतात, परंतु अलीकडे स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणा घडत असतो. आता हातामध्ये बळ आणि शक्ती प्रदान करणे हे बांगड्यांचं महत्त्वाचं कार्य आहे. तर अशाच या बांगड्यांबद्दलची माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय पवित्र अशा श्रावण महिन्यात आपण भावजाईला किंवा नंदेला बांगड्या का भराव्यात, त्या कोणत्या रंगाच्या असाव्यात, तसेच कोणते नियम पाळायचे आहेत आणि किती बांगड्या भरायच्या आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बांगड्यांना 16 शृंगारापैकी एक शृंगार मानले जाते आणि आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्यामागे शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या बांगड्यांमुळे हाताच्या ज्या नसा असतात तर त्यावर दाब पडतो आणि रक्तभिसरण सुरळीत होते. प्रत्येक स्त्रीने हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायलाच हव्या असं आपलं शास्त्र सांगते. आपण नंदेला किंवा भावजाईला बांगड्या का भराव्यात आणि त्या श्रावण महिन्यातच का भरल्या जातात, तर हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला थोडक्यात बांगड्यांचं महत्त्व देखील सांगते. विवाहित स्त्रीने आपल्या स्त्रीत्वाला दुर्विनीत करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालायच्या असतात आणि यामुळे आपले सौंदर्य तर खुलतेच खुलते, परंतु त्याचे आरोग्यदायी देखील खूप फायदे आहेत. तसेच पतीला आयुष्यही वाढते. बांगड्या हे सौभाग्याचं लक्षण सुद्धा आहे. तसेच बांगड्या भरल्यामुळे स्त्रियांना आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते आणि त्यामुळे जर आपण नंदेला किंवा भावजाईला बांगड्या भरल्या तर त्यांना सुद्धा आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते. हातात बांगड्या असल्या तर शरीरामध्ये आपल्या ऊर्जा ही खेळती राहते. तर बघा, ज्यावेळी प्रत्येक स्त्री ही कामात असते आणि तिच्या मनगटाच्या आजूबाजूच्या नसा व स्नायू यांना उपयुक्त दाब मिळाला तर त्या बाईला कमी कंटाळा येतो आणि तिचा शीन सुद्धा कमी होत असतो. स्त्री ही सतत अग्नीच्या संपर्कात असते. अन्न शिजवत असताना निर्माण होणारी धग आणि उष्णता याचा तिच्या शरीरावरती वाईट परिणाम होऊ शकतो. गरम वाफ सतत हातावर येतात आणि त्यामुळे तिच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. बांगड्या हातात असतील तर काच आणि सोन्याच्या बांगड्या ह्या उत्तम मानल्या जातात, कारण त्या हीट कंडक्टर असल्याने बाईच्या शरीराला अपाय होत नाही. बघा, हातावर पटकन काही आघात झाला तर बांगड्या आधी तो तडाखा घेतात आणि मग शरीरावर आघात होतो. हातात सोन्याच्या बांगड्या असतील तर अगदी सूक्ष्म प्रमाणात सोन्याचे कण त्वचेद्वारे शरीरात शोषले देखील जातात. शरीराच्या प्रतिकार क्षमता देखील वाढते आणि ते शरीराला देखील प्राप्त होते. तसेच बांगड्या घातल्याने श्वसन आणि हृदयाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. बांगड्या घातल्याने मानसिक संतुलनही सुधारते आणि त्यामुळे महिलांना थकवा देखील कमी जाणवतो. आता विज्ञानानुसार मनगटाच्या खालपासून ते 6 इंचापर्यंत ॲक्युप्रेशर पॉइंट असतात आणि त्याच्यावरील दाबामुळे देखील शरीर निरोगी राहते. अशा वेळी महिला हातात बांगड्या घालून उत्साही राहतात. तर हे काही फायदे आपल्या आरोग्याला बांगड्या घातल्याने होत असतात. पूर्वीच्या काळी बघा, गरोदर स्त्रीला भेट म्हणून बांगड्या देण्याची पद्धत होती आणि या बांगड्या डोहाळे जेवणात देखील दिल्या जात होत्या, कारण त्यामुळे त्या बाळाला बांगड्यांचा आवाज ऐकू जावा आणि त्याची ऐकण्याची क्षमता ही सकारात्मक व्हावी, हा त्यामागचा प्रमुख हेतू असायचा. एवढ्या त्या बांगड्यांचं महत्त्व आहे. बांगड्यांच्या घर्षणामुळे घरातील वातावरणातील नकारात्मकता देखील दूर होते. तर आता पाहूया की नंदेला बांगड्या घातल्याने काय होते. तर आपण आपल्या पतीच्या बहिणीला बांगड्या घातल्या तर तिचे सौभाग्य हे अखंड राहते. तसेच तिचा पती व मुलगा यांना देखील दीर्घायुष्य मिळते. तिच्या सासरचे भाग्य उजळते. तसेच नणंद सुद्धा आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून भावजाईला बांगड्याही भरू शकते. आपल्या भावाला चांगले आरोग्य मिळावे तसेच त्याच्या दीर्घायुष्य व्हावे तर यासाठी देखील सुद्धा बांगड्या भरण्याची परंपरा आहे. आता या बांगड्या ज्या आहेत तर त्या कोणत्या दिवशी भराव्यात, तर श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही या बांगड्याही भरू शकता.
त्या दिवसाचा जो अभिजित मुहूर्त असतो तर त्या दरम्यान जर तुम्ही या बांगड्या भरल्या तर त्याचे परिणाम ही जास्त सकारात्मक असतात. आता नागपंचमीच्या सणासाठी जेव्हा मुलगी ही माहेरी येते, म्हणजे नणंद जेव्हा माहेरी येते तेव्हा भाऊजाई तिला बांगड्याही भरू शकते, तसेच नणंद सुद्धा भाऊजाईला बांगड्याही भरू शकते. आता या बांगड्या ज्या आहेत तर त्या किती भराव्यात, तर तुमची नणंद जर बांगड्या घालत असेल तर तर ती वर्किंग असेल तर मग तुम्ही तिला 5 बांगड्या भरू शकता किंवा एका हातात 2 आणि एका हातात 3 अशा बांगड्या देखील भरू शकता. नेहमी लक्षात घ्या की बांगड्या जेव्हा आपण हातामध्ये भरतो तेव्हा एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही नेहमी वाढती, म्हणजे जास्त असायला हवी. जर तुम्ही एका हातामध्ये 2 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 3 असाव्यात, किंवा जर तुम्ही 6 बांगड्या एका हातात घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये या 7 बांगड्या असाव्यात. तर अशा संख्येमध्ये तुम्ही बांगड्या ह्या भरू शकता. जर तुमची नणंद किंवा भाऊजाई हिला जर बांगड्याची हौस असेल, जास्त बांगड्या घालत असेल तर तुम्ही 1 डझन देखील बांगड्या ह्या भरू शकता. पण एका हातात 12 व दुसऱ्या हातात 13, तर अशा पद्धतीने बांगड्या ह्या भरू शकता. तर हे सर्व तुमच्यावरती डिपेंड आहे की आपण किती बांगड्या भरायच्या. आता जर तुम्हाला तुमच्या भाऊजाई किंवा नंदेला इतर प्रकारच्या बांगड्या म्हणजेच बेंटेक्स, मेटल अशा बांगड्या द्यायच्या असतील तर तुम्ही त्या देऊ शकता, परंतु त्या बांगड्या भरताना त्यामध्ये काचेच्या किमान 2 तरी बांगड्या या असायलाच हव्या. कारण काचेच्या ज्या बांगड्या आहेत ना तर त्या शुक्र आणि चंद्रमांचे प्रतिनिधित्व करतात, आणि आपला जो चंद्रमा आणि शुक्र आहे तर तो काचेच्या बांगड्या सुधारण्याचं काम करत असतात. बांगड्या घातल्यामुळे चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज देखील येतं. बांगड्या का भराव्यात हे तर तुम्हाला समजलेच असेल, परंतु त्या बांगड्या कोणत्या रंगाच्या असाव्यात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या श्रावण महिन्यातच का भराव्यात, इतर दिवशी का भरू नयेत, किंवा श्रावण महिन्यातच या बांगड्या भरण्याचं एवढं विशेष काय महत्त्व आहे. तर सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याला विशेष असं महत्त्व दिलेलं आहे. श्रावण महिन्यात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा देखील आहे, आणि ती म्हणजे श्रावण महिन्याला निसर्गाचा आणि हिरवळीचा महिना मानलं जातं. हिरव्या बांगड्या जर आपल्या हातात असतील तर पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र सांगते. नंदीला जर हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या तर तिच्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा जो आशीर्वाद आहे तो निसर्ग देवतेकडून मिळतो. निसर्ग देवता आणि हिरवा रंग यांचा अगदी जवळचा संबंध आहे. बघा, श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ असते आणि त्यामुळे निसर्गाचा आणि श्रावण महिन्याचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे, आणि त्यामुळे हिरव्या बांगड्या जर आपण हातात भरल्या गेल्या तर निसर्गाशी एक नाते जोडले जाते, आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हिरव्या बांगड्या आहे तर त्या स्त्रीचे सौभाग्य जे आहे तर ते देखील वाढते. तिला निसर्ग देवतेकडून अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो. शास्त्रानुसार स्त्रियांना शक्तीचं रूप मानले जाते आणि हिरवा रंग हा नवनिर्मितीचे एक प्रतीक आहे. तसेच श्रावण महिन्यात हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होत असतात, ज्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. हिरवा रंग हा बुध ग्रहाने प्रभावित आहे. बुधाने प्रभावित असलेला हिरवा रंग जो आहे तर तो काम भावनेला नियंत्रित ठेवण्याचं काम हा करत असतो. आणि श्रावण महिन्यात खूप व्रत वैकल्य देखील केले जातात. यामुळे काही गोष्टीचं पालन करण्यासाठी सुद्धा यामध्ये खूप मदत होते. आता श्रावण जो महिना आहे तर तो भगवान शंकरांचा आवडता महिना आहे, हे प्रत्येकाला माहिती आहेच. संपूर्ण सृष्टी हिरव्या रंगाने सजलेली असते, आणि या सृष्टीवरील प्रेम आणि आदर दाखवण्यासाठी देखील नणंद आणि भाऊजे एकमेकींना बांगड्या भरतात. भगवान शिवांना समर्पित असलेल्या श्रावण महिन्यात भाऊजे बांगड्या भरून अखंड सौभाग्याची प्रार्थना केली जाते. भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वती मातेने सुद्धा या महिन्यात तपश्चर्या केली होती, आणि त्यामुळेच भगवान शिवांचा हा अतिशय प्रिय महिना आहे. आणि या श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या भरल्यामुळे माता पार्वती सुद्धा खूप प्रसन्न होतात आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देखील देतात. तर या बांगड्या कशा भरायच्या आहेत तर बघा, या दिवशी तुम्ही तुमच्या नंदीला किंवा भाऊजाईला बांगड्या भरणार आहात तर त्या दिवशी एक पाट ठेवायचा आहे. पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. पाटावरती तुमच्या नंदेला किंवा भाऊजाईला बसायला सांगायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये कासाराकडे निघून आपण बांगड्या भरायचो, पण आताच्या काळामध्ये आपण काढघाल करता येतील अशाच बांगड्या घालत असतो किंवा भरत देखील असतो. आणि त्यामुळे एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला त्या बांगड्या या ठेवायच्या आहेत. हळदी कुंकवाचा करंडा घ्यायचा, गोड काहीतरी घ्यायचं ज्याच्यामध्ये तुम्ही साखर देखील घेऊ शकता किंवा एखादी मिठाई देखील घेऊ शकता, किंवा तुम्ही औषणाचं ताट देखील तयार करू शकता. त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. तिला तुम्ही बांगड्या घालणार आहात म्हणजे नंदेला किंवा भाऊजाईला तिने सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं, आणि त्यानंतर तिचं औषण करायचं. गोड काहीतरी खायला द्यायचं किंवा पुरणपोळी सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता.
आणि त्यानंतर या बांगड्या हातामध्ये घालायच्या आणि त्यांना नमस्कार देखील करायचा आहे. तर बघा, पूर्वीच्या काळामध्ये हे सहज शक्य होतं, कारण माहेरवासीन स्त्रिया सणावाराच्या निमित्ताने माहेरी यायच्या, त्यावेळेस त्यांना बांगड्या ह्या आवर्जून भरल्या जायच्या. तर अशी ही साधी आणि सोपी बांगड्या भरण्याची पद्धत आहे. बांगड्या भरणे तुम्हाला शक्य नसेल, म्हणजे तुमची नणंद किंवा भाऊजे जर खूप दूर असतील, त्यांना येणे शक्य नसेल, तर तुम्ही त्यांना या श्रावण महिन्यात बांगड्यांचे पैसे सुद्धा पाठवू शकता आणि त्यांना सांगू शकता की या पैशातून तुम्ही बांगड्या घ्या, त्या हिरव्या घ्या आणि तुम्ही भरा. आणि जर तुम्हाला नणंद किंवा भाऊजे जर नसेल, तर मग तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा कोणत्याही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सुद्धा तुम्ही या बांगड्या भरू शकता. आणि हेही जर शक्य नसेल, तर एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची खणा नारळाने ओटी भरून या बांगड्या श्रावण महिन्यामध्ये देवीला आपण अर्पण करू शकतो. आता या बांगड्या भरताना आपल्याला काही नियमही पाळायचे असतात. तर हे नियम कोणते आहेत हेच आपण सविस्तररित्या जाणून घेऊयात. तर बघा, पहिला नियम आहे की आपण तुमच्या नंदेच्या किंवा भाऊजेच्या हातात बांगड्या घालताना त्यांचे हात हे रिकामे नसावेत. ते जर हात रिकामे असतील अगोदर, तर त्यामध्ये अगोदर एक तुम्ही धागा बांधा आणि त्यानंतरच त्यांना तुम्ही बांगड्या या हातामध्ये भरू शकता किंवा घालू शकता. तसेच अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दोन्ही हातामध्ये समान बांगड्या न भरता एका हातामध्ये सम आणि दुसऱ्या हातामध्ये विषम अशा बांगड्या भरायच्या आहेत. म्हणजे एका हातामध्ये दुसऱ्या हातात एक बांगडी जी आहे तर जास्त भरावी आणि शक्यतो उजव्या हातामध्येच एक बांगडी जास्त भरली जाते. तसेच हातात भरल्यानंतर जर एखादी बांगडी पिचकली असेल, तर ती सुद्धा लगेच फोडून टाकावी. आपल्याला ज्या बांगड्या आपल्या नंदेने किंवा भाऊजाईने भरल्या आहेत, तर त्या बांगड्या या फक्त तुम्ही स्वतःच वापरायच्या आहेत. त्या दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नका. बघा, आपले जे कोणतेही सौभाग्यवान असतं, तर ते दुसऱ्या स्त्रीला कधीही द्यायचं नसतं. आणि त्यामुळे या बांगड्या सुद्धा जरी तुम्हाला आवडल्या नाहीत किंवा काही कारणाने तुम्हाला असं वाटत असेल की या बांगड्या आपण दुसऱ्या स्त्रीला द्याव्यात, तर ही चूक तुम्ही अजिबात करायची नाहीये. आता हे छोटे छोटे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत. आणि आता ज्या बांगड्या तुम्हाला भरायच्या आहेत, तर त्या श्रावण महिन्यातच भरायच्या आहेत, ह्या देखील गोष्टी लक्षात ठेवा. आणि त्या बांगड्या हिरव्याच भरायच्या आहेत आणि काचेच्याच भरायच्या आहेत. या श्रावण महिन्यात तुमच्या सोयीनुसार या बांगड्या तुम्ही भरू शकता. बांगड्या ही एक सौभाग्यवान आहे आणि हे जर आपण एकमेकींना घेतले तर आपल्या अखंड सौभाग्य हे वाढत असतं, त्याच्यामध्ये वाढ होत असते. तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये बांगड्या भरण्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.